फाउंडेशन कुळे संघाने निर्णय घेतला प्रथमतः गोलंदाजी करण्याचा। भैरवनाथ क्रिकेट क्लब मुगावडे दारवली संघ या अगोदर एक मॅच पराभूत आहे, कुळे संघ एक मॅच पराभूत आहे, त्यामुळे जो जिंकेल तो पुढच्या फेरीसाठी क्वालिफाय होईल यामध्ये शंका निश्चितच नाहीये। मैदानावरती पाहूया काय घडेल, ही लढत कुठला संघ आपल्या नावावरती करणार, मैदानामध्ये हे बॅटल रंगतदार होणार। पहिलाच बॉल बुंद्यात टाकलेला होता, ड्राइव्ह करण्याचा प्रयत्न, बॅटची बाहेरील बाजूची कडा घेत चेंडू एस्टॅनच्या मागे ट्रॅव्हल झालाय आणि त्यावरती मिळते ती एक धाव। एक दमदार आवाज भैरवनाथ करंडकामध्ये आपण पाहतोय, माऊली साऊंड्स मुळशीवाला यांच्या माध्यमातून दिला जातोय। प्रामुख्यानं डीजे ऑपरेटरच्या भूमिकेमध्ये डीजे दाद्या यांचं देखील जबरदस्त डीजे ऑपरेटिंग आपण ऐकतोय पाहतोय आणि ही स्पर्धा सुपरहिट करण्यासाठी डीजे दादू यांचं देखील फार मोठं योगदान आहे, त्यांचे आपण विशेष आभार व्यक्त करूयात। आणि जाऊया मैदानामध्ये, रिव्हरचा फटका खेळला, क्षेत्ररक्षक होते, बीट झाले आणि तिथे मैदानावरती होतोय काय, चुकी झाली आणि त्यानंतर न चुकीला माफी नाही, मैदानाच्या आतमध्ये मिळत आहेत धावा, 4 चौकार। या थँक्यू डीजे, या चौकाराने धावफलक पुढे जाईल, स्कोर कार्ड वरती 5 धावा, पहिलं षटक। नवना त्यांचा हा चेंडू थोडं ऑफ्टमच्या बाहेरून आला, पॉइंटला हलका त्यानं कटवला, तिकडे एक धाव आणि एका धावेसोबतच धावफलक आता पुढे जाते। 6 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात। दोन्ही संघांसाठी ही डू ऑर डाय, करो या मरोची लढत आहे। जो संघ जिंकेल तो पुढे जाईल। बॅटची कडा यष्टांच्या मागे, हो डायरेक्ट हिट, एकाच बॉल वरती 2 चान्स। इतक्या संधी जर तुम्ही मिस केल्या तर सामना जिंकणं तुमच्यासाठी प्रचंड अवघड होऊ शकतं आणि या अगोदर देखील त्याच चुका झाल्यात, फिल्डिंग मधून कॅच ड्रॉप झालेले आणि त्यानंतर समीर वारंगेची ती मोठी इनिंग आपण पाहिलेली आहे। तर आता या बॉल वरती नक्कीच पण एकदा याही वेळेला आपण पाहतोय बॅटची कडा होते, एस्टाईनच्या पाठीमागून विकेट किपर कॅच क्लेम जरूर करतायत, परंतु अगदी हाताच्या जवळ चेंडू जमिनीवरती टप्पा पडला, त्यानंतर तो हातामध्ये आलाय, त्यामुळं एक टप्पा आउट हा रूल आपल्या निश्चित स्पर्धेमध्ये नाहीये। मैदानामध्ये हा चेंडू देखील आलाय डॉट। पुढचा बॉल, स्लोअर वनचा वापर, बोट रोल केली चेंडूवरती, हळूवारपणे हा चेंडू रिलीज केला। षटक संपले, पहिल्या धावफलकावरती धावा आहेत त्या 6। भैरवनाथ करंडकाचा थरार आपण मैदानावरती पाहतोय। समस्त ग्रामस्थ, कुळे आणि एकंदरीतच स्वर्गीय पैलवान गणेश भाऊ तिकोणे स्पोर्ट फाउंडेशन असेल, स्वर्गीय सरपंच बबन भाऊ मराठी स्पोर्ट फाउंडेशन असेल, यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण पाहतोय आयोजित केली जाते। एकंदरीतच जो प्रमुख बॅनर आहे भैरवनाथ करंडकाचा, त्यावरती तुम्हाला सगळ्या आयोजकांचे फोटो तुम्हाला पाहायला मिळतील, ज्यामध्ये प्रमुख आयोजन कमिटी तर आहे, परंतु त्यांच्यासोबतच इतर देखील जे त्यांचे सहकारी आयोजक आहेत, समस्त ग्रामस्थ कुळे आहे, कुळे गावाचे सर्व युवा वर्ग आहे, त्यांचे फोटो त्या बॅनरवरती आहेत। कारण प्रत्येकाचं योगदान स्पर्धेसाठी आहे, प्रत्येक जणाची मेहनत आहे की स्पर्धा उंचीवरती जावी आणि ज्या आयोजकांना आपण स्पर्धा आयोजित करत असताना मेहनत घेताना पाहायचो, ज्यांना मुख्य व्यासपीठावरती पाहायचो, ज्यांना खेळाडूंच्या डगआउटमध्ये पाणी घेऊन जाताना पाहायचो, ज्यांना पंचांसाठी पाणी घेऊन जाताना पाहायचो, मैदानाचा चौफेर खर्च ज्यांची नजर असायची, ते सगळे आयोजक आज मैदानामध्ये खेळत आहेत, 2 टीममध्ये विभागलेले आहेत। तर नक्कीच घरच्या स्पर्धेमध्ये खेळत असताना खेळ कसा साकारला जाणार हे पाहणं निर्णायक ठरेल। ओ यस, आता संधी नाहीये, नो बॉल, यस इट्स अ नो बॉल, ओव्हर स्टेप, पंचांनी कळवलं इट्स अ नो बॉल, स्टंपला पाय लागलाय, ओके, त्यामुळे पंचांनी इथे नो बॉल कळवलाय आणि दरम्यान तिकडे रनआउटच्या माध्यमातून विकेट येईल। फलंदाज मैदानामध्ये आउट होताना पाहायला मिळतात। अक्षय बलकवडेला वारंवार संधी मिळाली, भरपूर चान्स त्याला मिळाला, परंतु तो खराब पद्धतीने आउट झाला, रनआउटच्या माध्यमातून बाद झाला, त्यामुळे अक्षयच्या चेहऱ्यावरती देखील निराशा आहे।
घाई करण्याची अपेक्षा नव्हती. ओव्हर नंबर 2 होती, पहिलाच बॉल होता, त्यावरती निश्चितच मैदानामध्ये आपण पाहतोय घाई झाली आणि रनआउटच्या माध्यमातून विकेट मैदानामध्ये प्राप्त होते. एकही बॉल लिगल डिलिव्हरी झालेली नाहीये, कारण हा नो बॉल होता. नोची एक धाव मिळाली, फलंदाज रनआउटही झाले आणि धावफलकावरती पाहूयात 7 धावा. विशाल माझेरे नवीन फलंदाज मैदानामध्ये. प्रमुख अष्टपैलू खेळाडू आहेत विशाल, बॅटिंगही चांगली करतात, गोलंदाजी देखील 2 षटक हाताळतात. त्यामुळं यस इट्स अ फ्री हिट बॉल, बॅटची बाहेर बहुची कट, थर्डमॅनला फिल्डर, त्यावरती मिळते 1. थर्डमॅन मध्ये अंकुश आरसकर पाहायला मिळतात, फाईन लेगला ऋतिक आरसकर पाहायला मिळतात, पॉइंटला सुपन शिंदे मैदानामध्ये पाहायला मिळतात. ऑन साईडला जर आपण पाहिलं तर किरण आहेत, कव्हर्सला किरण निलेश आहेत, मिड ऑफला देखील आपण पाहतोय मदन आहेत. यावेळेचा चेंडू ऑन साईडला खेचला हा बॉल आणि तिकडे थांबवला. यस इथे गडबड, नो नो नो, आता रिस्क घ्यायची नाहीये हे सांगतायत विशाल, कारण या अगोदर अशी एक अतिरिक्त चोरटी धाव घेण्याच्या प्रयत्नात आपण ऑलरेडी एक विकेट गमावलाय, तर मग ती रिस्क नको आहे. क्षेत्ररक्षणाची पाहणी आपण करतोय, कुठला फिल्डर कुठे सेट केलेला आहे. समोरच्या तेजस यांना आपण पाहतोय मिडॉनला क्षेत्ररक्षण करत असताना. यावेळेचा चेंडू मैदानावरती समोरच्या दिशेला आणि आता इथे यस टिपला गेलाय झेल. एक युवा गोलंदाज बॉलिंग मार्क वरती आलेला असताना पहिला बॉल थोडासा खराब आला, स्टंपला पाय लागला, नो आला, परंतु मैदानावरती डेब्यू त्याचा इथे जरूर सुंदर झालाय. विकेट सोहम साठे विकेट मिळवतोय. थँक यू डीजे. अमित वारंगे देखील आपण पाहतोय मैदानावरती क्षेत्ररक्षण करत असताना, अथर्व देखील आहे. एकंदरीतच स्कॉड आपण पाहतोय अरुण भाऊ मराठे फाउंडेशन संघाची प्लेइंग 11 आपण पाहतोय. तर नवीन फलंदाज विशाल डेरे मैदानावरती दाखल होताना पाहायला मिळतात. विशाल माझेरे बाद झाले आणि इथे आल्या आल्या आसमानी टोला आडव्या बॅटने खेचलाय हा बॉल, लांब लांब खूप लांब, षटकार. ऋषी मंगेश थँक्यू. यावेळेचा चेंडू ड्राईव्ह केलाय आणि इकडे दकेजवाडी लॉंग ऑफला चेंडू थांबवलाय, स्टॉप केलाय हा बॉल. 2 धावा मिळतात षटकारानंतर आलेल्या 2. संघाचा धावफलक 17 धावा, 17 रन ऑन स्कोर कार्ड. परत एकदा ड्राईव्ह, यावेळेस मात्र सुंदर सुंदर कमालीचा कव्हर ड्राईव्ह, बॉल सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि इकडे देखील धाव मिळत आहेत 4. ऋषी मंगेश
थँक्यू. 2 षटकांचा खेळ मैदानामध्ये कंप्लीट झालेला आहे. 12 चेंडूंचा डाव संपल्यानंतर 21 धावा धावफलकावरती आहेत. चला थोडंसं पटपट खेळा मित्रांनो. 2:35 झालेले आहेत. थोडीशी घाई करा. जवळपास अर्धा तास आपण पाठीमागे आहोत, त्यामुळे स्पीडअप करा, वेळ वाचवा. पुन्हा एकदा नवनाथ येत आहेत. ओव्हर नंबर 3 साठी वैयक्तिक कोट्यातील नवनाथ यांचं हे षटक दुसरं आहे. संघासाठी 3ऱ्या क्रमांकाचे षटक घेऊन ते आलेले आहेत. 2 ओव्हरमध्ये 21 आहेत. पहिल्या ओव्हरमध्ये नवनाथ यांना आपण बॉलिंग करताना पाहिलं, तिकडे 6 धावा खर्च केल्या, चांगली सुरुवात केली. आणि इकडे देखील यस स्लो बॉल टाकला, परंतु दिशा थोडीशी खराब. अब्बा चौधरी हलता बोलता चालता डुलता हा वाईट बॉल पंचांनी या ठिकाणी कळवलाय. बॅकफुटला जात पूर्णपणे डीप इंटू द क्रीज जाऊन ऑन साइडला हा चेंडू लॉफ्ट करण्याचा प्रयत्न होता. शरीराचा वेध चेंडूने घेतलाय. त्यानंतर आलेली 1 धाव संघाचा धावफलक पुढे घेऊन जाते. स्कोर कार्डवरती धावा आहेत त्या 23 धावा. भैरवनाथ करंडक कुळे या स्पर्धेतील 5वा दिवस आहे. दिवस क्रमांक 1 मधून आपण पाहिलं या स्पर्धेचा पहिला दिवस प्रामुख्यानं सरपंच शंकरभाऊ चव्हाण स्पोर्ट फाउंडेशन कातर खडक संघानं गाजवलं. वाह, यावेळेस देखील चांगला स्ट्रोक मैदानावरती. डाव्या एसटीच्या बाहेरून आलेला बॉल. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सूर्यकुमार यादव ज्या पद्धतीनं फटका सजवतात अगदी त्याच पद्धतीनं एक सुरेख स्ट्रोक आणि बॉल सरळ लॉंग लेग मध्ये बाउंड्री लाईनच्या बाहेर. रन मिळत आहेत 4. 27 धावा धावफलकावरती. नवनाथ साठे यांचं वैयक्तिक दुसरं षटक थोडंसं महागडं पुन्हा ठरू शकतंय. यावेळेस रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता, लवकर कमिट झाले थोडेसे आपण पाहतोय. त्यानंतर हा चेंडू देखील डॉट आलाय. 27 वरती धावफलक आहे. या ओव्हरमध्ये 6 आल्यात. अजूनही काहीचे चेंडू शिल्लक आहेत. 3 चेंडूंचा खेळ शिल्लक. भैरवनाथ करंडक कुळे ही स्पर्धा दिवस क्रमांक पहिला कातर खडक टीमनं गाजवला. दुसऱ्या यावेळेस आणखीन एक टप्प्याचा बॉल होता. पूर्णपणे डीप इंटू द क्रीज खेळतात, त्यामुळं जो चेंडूचा टप्पा आहे तो शेवटपर्यंत त्यावरती नजर ठेवतात आणि बॅटच्या जवळ आल्यानंतर ना एक कडक प्रहार करत बॉल सीमारेषेच्या पलीकडे जातोय. 4 धावेंसाठी चौकार. थँक्यू. 31 धावा धावफलकावरती आहे. पहिला दिवस कातर खडक संघानं गाजवला, दुसरा दिवस मुठा संघानं गाजवला. दिवस क्रमांक 3 बावधन स्पोर्ट क्लब. कालचा दिवस म्हाळुंगे क्रिकेट क्लब टीम बक्षीसपात्र फेरीमध्ये पोहोचलेली आहे. तर आज 5वा संघ कुठला त्यासाठी प्रतीक्षा करायची आहे. आज सायंकाळच्या सत्रापर्यंत ते निश्चित होईल. यावेळेस फुल टॉस, कमी गतीने टाकलेला फुल टॉस होता आणि मैदानावरती रिव्हर्सचा हा स्ट्रोक. स्विच इट बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे चौकारासाठी 4 धावा. थँक्यू डीजे. 35. परत एकदा रिव्हर्स आणि हा रिव्हर्सचा फटका देईल 440चा झटका. षटकार 6 धावा. बहुधा नवनाथ साठे यांच्यावरती जी दुसरी ओव्हर आहे ती थोडीशी नाराज दिसते. मागच्या मॅच मध्ये देखील पहिल्या ओव्हरमध्ये 5 होत्या, दुसऱ्या ओव्हरमधला 25 आल्या. 3 ओव्हर 41 आणि आता या मॅच मध्ये पहिल्या ओव्हरमध्ये 6 दिल्या, या ओव्हरमध्ये 20 दिल्यात. तो दुसरी ओव्हर तिथे बॅटरच्या फेवरमध्ये जाते असं म्हणावं लागेल. आणि आता मैदानावरती षटक क्रमांक 4
ओव्हर नंबर 4 साठी कोण येणार? चला चला घाई करा प्लीज, वेळ वाचवा. हॅलो 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 चेक. हॅलो चेक. ओव्हर नंबर 4 ला होते सुरुवात आणि पहिलाच बॉल टप्प्यात दिलाय, त्याचा कार्यक्रम फिक्स केलाय. षटकार. It's AB style. थँक्यू डीजे. तुषार मेंगडेच्या बॅटमधून षटकार आलाय. विशाल डेरे 8 बॉल 30 वरती खेळतायत, तर तुषार देखील अटॅक करण्याच्या मूड मध्ये आहेत. एक धाव दुसऱ्या धावेचा कॉल आहे. 2 धावा पूर्ण, तिसऱ्या धावेसाठी पलायन केले गेले. ओ हो 3 धावा पूर्ण होत आहेत आणि या 3 धाव्यांसोबतच टाळ्या वाजूयात आपण मुगावडे दारोली टीम साठी, कारण 50 धावा धावफलकावरती बनवल्या गेल्यात. 50 रन, 50 धावा धावफलकावरती आहे. या दोन संघांमध्ये जो संघ जिंकेल तो पुढच्या फेरीसाठी क्वालिफाय होईल. आणि आता इथे विशाल डेरेची पॉवर. विशाल काय फटकेबाजी करतोय, पुढे टाकलेला बॉल तो कदापि सुट्टी देत नाही आणि याही वेळेला आसमानी टोला. षटकार. वैयक्तिक 9 चेंडू 36 वरती खेळतोय. या स्पर्धेतील सर्वाधिक जलद अर्धशतक पूर्ण होऊ शकेल का, हा प्रश्न आहे आता. कारण ज्या अंदाजामध्ये बॅटिंग सुरू आहे, बॉल पॉइंटला कट केलाय. सोपान शिंदे आहेत, झेल टिपतायत. नजर लागली या खेळाडूच्या फलंदाजीला. तो मैदानावरती 10 बॉल 36, 307 चा हा स्ट्राईक रेट. अतिशय जबरदस्त स्ट्राईक रेट. मैदानावरती फलंदाज विशाल आउट होत आहेत. मुगावडे दारवली संघाला एक मोठा आदरा. फलंदाज बाद तिचे. It's AB style. थँक्यू. छप्पन्न धावा धावफलकावरती आहेत. 50 होत्या, त्यानंतर एक षटकार मारला. पुढच्या बॉलवरती मात्र विशाल आउट झालाय. सेट बॅटर आउट झालाय. गोलंदाज अंकुश. यावेळेस बॅटच्या पुढे पुन्हा एकदा बॉल टाकलाय आणि त्यावरती देखील कडक प्रहार. खराब फिल्डिंग. दोन्ही पायाच्या मधून पुला खालून पाणी गेले निघून. बॉल बाउंड्री लाईनच्या पार लॉंग ऑन मध्ये आलेला हा एक खणखणीत चौकार. थँक्यू डीजे. अनिकेत डेरेच्या बॅटमधून आपण पाहतो या चौकार आला. परत बॅटच्या पुढे बॉल. ओ हो अचूक टप्पा सापडत नाहीये अंकुश यांना. पुढे बॉल टाकले जात आहेत आणि जितके चेंडू तुम्ही बॅटच्या पुढे टाकाल त्यावरती फलंदाजाचा रिझल्ट कडकच येणार आहे. अजून एक चौकार. धावफलकावरती धाव आहेत त्या 64. अनिकेत आले, डगआउट मधूनच सेट होऊन आलेत. आल्या दोन्ही चेंडूवरती 2 चौकार लगावलेत. तर मैदानामध्ये अंकुश आरसकर यांचे षटक. प्रचंड महागडे यामध्ये आल्या 23. मागच्या ओव्हरमध्ये 20. 12 बॉल शेवटचे जे होते त्यावरती 43 आल्यात आणि आता अजून शेवटचे 6 बॉल बाकी आहे. लास्ट 6 बॉल कोण टाकेल, कोण गोलंदाजी अंतिम षटकामध्ये करेल हे पाहणं निर्णायक ठरू शकतं. बहुधा ऋतिक भाऊ आरसकर येतील की काय असा प्रश्न जरूर आहे. परंतु तिकडे मदन यांच्या हातामध्ये चेंडू सोपवलेला आहे. मदन आरसकर बॉलिंग मार्क वरती आपण पाहतोय.
बंधूंची जोडी आपल्याला कोळी संघामध्ये देखील पाहायला मिळते, जिथे मदन आरासकर आणि निलेश आरासकर हे दोन सख्खे बंधू आहेत. प्रत्येक संघांमध्ये आपण बंधूंच्या जोड्या पाहिल्यात. त्याबद्दल अगदी दिवस क्रमांक 1 पासून आम्ही ती चर्चा करतोय की बंधूंच्या जोड्या आहेत. दरम्यान शेवटच्या ओव्हरला हो 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 व्हॉट अ शॉट, क्वालिटी स्ट्रोक, कव्हरच्या डोक्यावरतून खेळलेला हा फटका देखना फटका आहे, सदाबहार फटका आहे. बघावा आणि बघतच राहावा असा सुंदर फटका, षटकार. षटकारानं सुरुवात. अजून एक, आता देखील उंच आणि तितकाच लांब, हा बॅक टू बॅक दुसरा षटकार. जो फलंदाज येतो तो अटॅक करतोय तुषार मेंगडे, आणि आता तुषार देखील थांबायचं नाव घेत नाहीयेत. सुरुवात विशालनं केली, त्यानंतर मैदानामध्ये नक्कीच विशाल माझेरे देखील प्रयत्नामध्ये होते, परंतु ते लवकरात लवकर बाद झाले. तुषार मेंगडे आणि अनिकेत डेरे ही जोडी मैदानावरती तोडफोड फलंदाजी करते. तोडाफोड आणि राज्य करा या नीतीचा अवलंब त्यांनी केलेला आहे. साम दाम दंड भेद असा वापर ते मैदानावरती करतायत आणि संघाला एका चांगल्या स्थितीमध्ये पोहोचवण्याचा प्रयत्न करतायत. कारण ठाऊक आहे, अभी नाही तो कभी नाही अशी लढाई आहे. भैरवनाथ करंडकामध्ये आव्हान टिकवण्यासाठी, पुढच्या फेरीमध्ये पोहोचण्यासाठी जिंकायचंच आहे. मस्ट विन गेम आहे. बॉल हवेत, फटका फसलाय. 1-2 फिल्डर, यस नाईस कॅच. मैदानावरती फलंदाज बाद, विकेटचं पतन. थँक्यू डीजे. 76 रन, 76 धावा धावफलकावरती आहे. महागडं हे षटक देखील ठरलेलं आहे. जरूर एक विकेट आलाय, परंतु धावा देखील भरपूर आलेल्या आहेत. ईस्टर्नच्या पाठीमागून विकेट किपर नवनाथ विकेटच्या अगदी क्लोज आलेले आहेत. यावेळेसचा चेंडू हवेत खेळलाय कव्हर्स मध्ये. तेजस जगताप कडून चेंडू निसटलाय, कॅच सुटलाय आणि त्यानंतर चौकार देखील आलाय. थँक्यू डीजे. अंकुश भाऊ शिंदे यांचं आगमन झालेलं आहे, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. जसा चेंडू हवेमध्ये गेला आता अंकुश भाऊंना पण वाटलं की झेल टिपला जाऊ शकतो, परंतु तेजस कडून चुकी झाली. कॅच सुटला आणि चौकार आला. लेग बायची धाव, पहिली इनिंग कंप्लीट झालेली आहे. पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा आहेत त्या 81 धावा. 82 इज अ टार्गेट. या अगोदरच्या मॅच मध्ये 80 होत्या, यावेळेस आता 82चं टार्गेट आहे. अरुण भाऊ मराठे स्पोर्ट्स टीम समोर मोठं आव्हान. तर यानंतर होणारा सामना प्री क्वार्टर फायनल नंबर 1 आपण खेळवणार आहोत.
मायरा 11 बालगुडी विरुद्ध गणेश भाऊ तिकोणे स्पोर्ट फाउंडेशन कोळे. दोन्ही संघाच्या संघनायक टॉस साठी या. प्री क्वार्टरची पहिली लढत आपण या ठिकाणी खेळवणार आहोत. चला बालगुडी संघ टॉस साठी या. गणेश भाऊ तिकोणे स्पोर्ट फाउंडेशन कुळे संघ आपण टॉस साठी या लवकर. चला आयोजक गणेश भाऊ तिकोणे स्पोर्ट फाउंडेशन संघ टॉस साठी या. डावाला सुरुवात झाली आणि मैदानावरती आपण पाहतोय सलगचे 2 डॉट बॉल आलेले आहेत. हॅलो 82 धावेंचं आव्हान आहे. विशाल माजिरे बॉलिंग मार्क वरती सलगचे 3 चेंडू डॉट. 4 षटकांची लढत असेल याची नोंद घ्या. प्री क्वार्टरची पहिली लढत ही 4 ओव्हरची असेल कारण आपण भरपूर लेट आहोत. तर मायरा 11 संघानं जिंकलाय टॉस. निर्णय घेतलाय प्रथमतः गोलंदाजी करण्याचा. गणेश भाऊ तिकोणे स्पोर्ट फाउंडेशन टीम प्रथमतः तुमची फलंदाजी आहे, आपण रेडी राहायचंय. नो बॉल. नो बॉल कोणता ओके. तिसऱ्या पंचांची मदत पाहूया थर्ड अंपायर काय निर्णय कळवत आहेत. तिसऱ्या पंचांनी कळवलं यस इट्स नो बॉल. नो बॉल आहे. षटक संपले. पहिल्या क्रमांकाचा धावफलकावरती धाव आहेत त्या 6.
फलंदाज मैदानाच्या आतमध्ये बाद. मारुती अँड चंद्रकांत. मला सांगा हिरांबा कोण आहे? काय भानगड हिरावी तुमची? अरे तू शांती ठेव पण मी त्या रंबेला पटवणार आहे. अरे काय दणकाय तो? नो बॉल पंचांनी या ठिकाणी कळवलंय. ओव्हर स्टेपिंगचा नो बॉल आणि त्यासोबतच षटकार देखील आलाय. 15 धावा धावफलकावरती आहे एका विकेटच्या मोबदल्यामध्ये. फ्री टॉन ओव्हरचा शेवटचा बॉल आणि तो देखील हवेत खेळलाय. फ्री हिटचा चेंडू फटका फसला होता, कलेक्ट केला. थ्रो. ओ माय गॉड, आता इथे रिस्क फार मोठी आणि मैदानावरती मिळते फक्त 1-2 ओव्हरचा खेळ पूर्ण. धावफलक 16. चला यानंतर होणारा सामना. दोन्ही टीम लवकरात लवकर रेडी व्हा. मायरा 11 भालगुडे टीम खेळाडू कक्षामध्ये जाऊन थांबा लवकर. यावेळेचा बॉल मैदानावरती प्ले अँड मिस. चेंडू डॉट. विशाल डेरे अलॉंग द ग्राउंड खेळलेला फटका, त्यावरती 1 धाव येते. यानंतर दोन्ही टीम रेडी राहायचे. स्वर्गीय पैलवान गणेश भाऊ त्रिकोणे स्पोर्ट फाउंडेशन कुळे विरुद्ध मायरा 11 भालगुडी. आपण तयार राहायचे. बॉल हवेत. यस, टिपला गेला जेल. विशाल माजिरे इज द मॅन. वॉट अ कॅच. नाईस कॉट. फलंदाज बाद. नवीन फलंदाज ऋतिक आरसकर मैदानावरती दाखल झाले. धावफलकावरती धाव आहेत त्या 17. आज संधी मिळाली ऋतिक यांना. प्रमुख संघाकडून टॉप ऑर्डर मध्ये नक्कीच आपण पाहतोय 2 विकेट गेल्यानंतर मिडल ऑर्डर मधून त्यांना संधी मिळते फलंदाजीसाठी. तर दुसऱ्या बाजूला विशाल ढेरे कमालीची गोलंदाजी. 1 धाव खर्च केली, त्यानंतर विकेट सलगचे 2 डॉट बॉल.
धावफलकावरती धावा आहेत त्या 17. अजून एक चेंडू मैदानावरती प्ले अँड मिस, हा देखील डॉट. बॅट आणि बॉलचा इथे संपर्क नाहीये. सलगचे डॉट बॉल येताना पाहायला मिळत आहेत. यासोबतच षटक मैदानावरती आपण पाहतोय. 3ऱ्या क्रमांकाचं पूर्ण होतंय. 18 बॉल टाकले गेलेत, रन झाले 17. 12 बॉल 65ची गरज, आव्हान फार दूर राहते. तर यानंतर होणारा सामना दोन्ही संघांनी सज्ज व्हायचे. ही मॅच संपल्यानंतर पुढील मॅच असेल आणि ती मॅच 4 ओव्हरची असेल, याची नोंद सर्व टीम्सने घ्या. दोन्ही प्री क्वार्टर 4-4 ओव्हरच्या असतील आणि क्वार्टर फायनलची मॅच ही 5 ओव्हरची असेल, याची नोंद घ्या. ही सूचना आमच्यापर्यंत आलेली आहे. अजून एक बिग हिट. आता इथे नवनाथ ताकद वापरली, मनगटी पॉवर दाखवली आणि बॉल पाठवलाय सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार आलाय, लेट आलाय पण थेट आलाय. स्वप्नील मेंगडे आपण पाहतोय वैयक्तिक दुसरं षटक ते हाताळतायत. यस, बॅक टू बॅक दुसरा. नाव आहे नवनाथ साठे, मॅन फ्रॉम कुळे तालुका मुळशी. जबरदस्त बॅटिंग. व्हाईट बॉलचा इशारा. अजून एक व्हाईट बॉल. ओ, या वेळेचा चेंडू मात्र डॉट आलाय. 31 धावा धावफलकावरती. 3ऱ्या पंचांची मदत बॅटिंग टीमनं. वाईड साठी 3ऱ्या पंचांना रेफर केले. फेअर डिलिव्हरी. नो बॉल साठी 3ऱ्या पंचांची मदत. त्यानंतर रनआउट तर फलंदाज आहे, परंतु नो बॉल साठी 3ऱ्या पंचांची मदत. पाहूया थर्ड अंपायर काय निर्णय पोहोचवतील. नो बॉल.
आणि याचबरोबर पंचांचं बोट आकाशाकडे, फलंदाज बाद. Suraj. तेरे इश्क में मेरी जान फना हो जाए जितने पास है. Go. सहा बॉल 48 ची गरज. आणखीन एक बिग हिट, यावेळेस बॉल हवेत आणि इकडे फिल्डर दूर राहत आहेत स्वप्नील. 2 धावा. सोळा बॉल 29 वरती खेळतायत नवनाथ. अर्धशतक पूर्ण करण्यासाठी 21 धावा बनवायच्यात, त्यापैकी 4 येत आहेत. चौकार. रंभे रंभे चिंटू डॉट आलाय मैदानामध्ये. नक्कीच आपण पाहतोय अंतिम षटक. यानंतर होणारी जी बिग फाईट असणार आहे मायरा 11 बालगुडी विरुद्ध स्वर्गीय पैलवान गणेश भाऊ तिकोने स्पोर्ट फाउंडेशन कुळे या 2 संघांमध्ये प्री क्वार्टरचा पहिला सामना रंगेल. 4 ओव्हरची मॅच असेल, याची नोंद घ्या. तर प्लेअर ऑफ द मॅच या पुरस्काराकडे देखील आपण वळणार आहोत. 10 बॉल 36 धावा, 1 ओव्हर 1 धाव 1 विकेट